नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळील गोविंदनगर परिसरात एक संशयास्पद बॉक्स आढळल्याने रात्रीच्या सुमारास खळबळ उडाली। शहराच्या मध्यवर्ती भागात अचानक असे काही दिसून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीती, गोंधळ आणि तर्कवितर्कांना ऊत आला। बॉक्स आढळताच परिसरात बॉम्ब असल्याची अफवा वेगाने पसरली आणि काही वेळातच तिथे लोकांची मोठी गर्दी जमा झाली। नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरत असतानाच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले। अंबड पोलीस पथक माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बॉम्ब शोध व नाशक पथक BDDS ला त्वरित पाचारण करण्यात आलं। BDDS कडून तपासणी बॉक्समध्ये बॉम्ब नव्हे तर फटाके। तपासणी दरम्यान परिसर पूर्णपणे सील करण्यात आला। नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत सखोल तपास करण्यात आला। अखेर BDDS पथकाने बॉक्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये कुठलाही स्फोटक पदार्थ नसून फटाके असल्याचे समोर आले। यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात निवळला, परंतु सुरुवातीला पसरलेल्या अफवेमुळे काही काळ नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती। वाजेच्या सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे, ते बॉक्समध्ये आहे। तर आम्ही तात्काळ 3 मिनिटात तिथं पोहोचलो। आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो। आम्ही खात्री केली, एक थर्माकोलचा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं। आम्ही BDDSला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं। पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये BDDSचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणी अंती ते एक फटाक्याचा बॉक्स होता। फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडेसाठी वापरतात, तर तो सगळे ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे। अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे, तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये। सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे, तर तो आता आमची पुढची कारवाई करत आहोत। नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अजिबात घाबरू नये, काही नाही। तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडेसाठी वापरला जाणारं साहित्य होतं, ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठलीही काळजी नसावी।